हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेतच असाल. मी तुमचा लाडका लखन. हा माझा गाईज फर्स्ट ब्लॉग आहे. तर फर्स्ट ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा. आता मी फर्स्ट ब्लॉग ह्याबद्दल बनवतो आहे की आम्ही चाललो आहोत मित्र दोघंजण एकविरेच्या भेटीला म्हणजे कारल्या डोंगराला चाललो आहोत. तर आत्ता तर मी निघालो आहे घरनं, बॅग बीग सर्व घेऊन निघालो आहे. पाऊस तर बघू शकता, पाऊस खूप आहे. तरी पण कसा मसा भिजत निघालेलो आहे. आता माझा मित्र आहे वाशीला. आता वाशीला मला जाणं आहे. वाशीला मी जाऊन त्याला घेऊन मग आम्ही CSTला जाणार आहोत. तर भेटूया पुढं. फायनली गाईज, आत्ता पाऊस बघू शकता तुम्ही. आत्ता तर पाऊस खूप 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 मोठा आलेला आहे बघा. हा पूर्ण मुंबईमधला पाऊस आहे. एवढा पाऊस आहे की 2 मिनिटात माझ्या शूटची अवस्था बेकार केला. हे बघा, असं चालायला लागते पाण्यातून. हा रोड आहे, रोडवर पण पाण्यातनं चालायला लागते. हे बघा, फुल अवस्था बेकार. तर मंडळी, फायनली मी आता पोचलेलो आहे बस स्टँडवर. DSTचा बस स्टॉप आहे, तिथं पोचलेलो आहे. आता माझ्या मित्राचा पण कॉल आलेला, तो पण तिकडनं निघाला आहे. आता तो वाशीमध्ये येईल. वाशीवरनं माझ्या स्टॉपवर येईल मानखुर्दला. तिथनं मग आम्ही दोघं सोबत जाऊ. बस स्टॉपला तर आलो आहे, पण बस काय अजून आले नाही. फायनली बस आलेली आहे. आता बसमध्ये बसून आपल्याला मानखुर्द स्टेशनला जायचं आहे. पहिले बसमध्ये चढूया. मंडळी, मी आत्ता पोचलेलो आहे स्टेशनला. बसमधनं आत्ताच जस्ट उतरलो. आता जाऊया स्टेशन. फायनली पोचलेलो आहे स्टेशनला पोचून आता बघूया आपण त्या प्लॉट क्रमांकवर जाऊन थांबूया. मग आपला मित्र येईल. मग अजून त्याला काही ट्रेन भेटले ना. आज मेगा खूप लेट झाले. बघू. फायनली मी इथं बसून मग गाईज वैतागलो. तरी पण काय माझा मित्र आला नाही अजून. तो वाशीला थांबला आहे, पण आज मेगा ब्लॉग आहे ना, त्यामुळं खूप टाईम लागला. अर्धा तास झाला मी इथं वेटिंग करते त्याची. आता फायनली तो निघाला आहे तिकडनं. ट्रेन सुटली तिकडनं. आता तो येईल. आता किती नंबर डब्यात आहे ते पण मला माहीत नाही. आता आपण चढून घेऊ आधी, नंतर बघू तो किती नंबर डब्यात आहे. फायनली ट्रेन तर आलेली आहे. आता ह्याच ट्रेनमध्ये आहे तो, पण कुठल्या डब्यात आहे ते माहीत नाही. आता बघूया कुठल्या डब्यात आहे. आधी मी चढून घेतो, पुढच्या स्टेशनला भेटतो मग त्याला कुठल्या डब्यात आहे तो. फायनली गाईज आम्ही पोचलेलो CSTला. माझा मित्र बघू शकता, मंगेश शेडगे. आणि आता आम्हाला असं समजलंय की ट्रेन नाही आहे. म्हणजे तिकडं लोणावल्यामध्ये काहीतरी दरड कोसळल्यामुळे ट्रेन बंद आहे. तर आता जाऊन चेक करता, मग भेटू तुम्हाला. बघू चल. फायनली आता तिकीट पण भेटलेले आहेत. आता गाडी कन्फर्म झालेली आहे की गाडी आहे.
आता जाऊया. मित्राला पाठवलेले तिकडं ट्रेन बघायला, हाय काय नाही नक्की. आता तिकीट आपल्याला भेटलेत तर काय टेन्शन नाही. आता बघू जाऊन. फायनली आम्ही बसलेलो, बघू शकता कसे बसले. गाईज फायनली आत्ताच पोचलोय लोणावल्याला. ट्रेनमध्ये खूप गर्दी होती त्यामुळं काही शूट करायला भेटलं नाही. पूर्ण आम्ही चेंगरून आलो. आता जाऊया लोणावल्यात, बघूया, बाहेर पडू आधी आणि नंतर तिथनं काहीतरी बघू. एकविरेचा रिक्षाचं तिकीट विचारलं तर 300 रुपये सांगताय. 15 रुपये. किधर से बस आहे? बाहेरून बस भेटेल, बसनी बघूया. 15 रुपये जाऊ. 300 रुपये काय खाऊची गोष्ट नाही. बस तर लागली, आता बघूया. निंगडी ही आपल्याला एकविरा मंदिराच्या पायथ्याशी सोडल, पण ती पण फुल आहे. जागा भेटली तर बघू, ट्राय करून. फायनली पोचलोय आई माऊलीच्या पायथ्याशी, म्हणजे मेन द्वाराशी. थोडासा काहीतरी काहीच नाश्ता करताव आणि मग एकविरा मंदिर चढायला सुरुवात करताव. भेटतो तुम्हाला थोड्याच वेळेला. फायनली नाश्ता बिष्टा तर करून झालाय. जरा नाश्त्यासाठी थांबलेलो, पण मोबाईलला चार्ज नव्हती म्हणून काही दाखवू शकलो नाही. तर थोडा चार्ज केला त्या हॉटेलला. आणि आता बघूया, पायी चालत जाऊया पुढं. बघू, आईचं दर्शन पण तुम्हाला घडवतो. आणि अजून एक त्यात खास गोष्ट आहे, ती गोष्ट पण तुम्हाला मी सांगेन, पण आईच्या पायथ्याशी जाऊ दे. पायथ्याच्या मंदिराचं दर्शन घेतलं ना की ती गोष्ट तुम्हाला सांगेन की मी इथं कशासाठी आलो आहे. आईच्या दर्शनाच्या मी आता येऊन गेलेलो, मध्ये परत एकदा आलो आहे. बघूया. तर फायनली आता आम्ही चालत चाललेलो आहोत. आईचा डोंगर दिसते बा. फायनली पायथ्याशी पोचलोय, बघू शकता आता तुम्ही. आता थोडाच बाकी आहे. हा आतला गेट आहे.
फायनली आता आपण इथं पोहोचलेलो आहोत आईच्या पायथ्याच्या मंदिराशी. आता दर्शन घेऊया. जल सोईल आई तुझा गुलाल उडतय डोंगराला, या हिरवे हिरवे डोंगराला आईचा देऊल काय सजला. फायनली गाईज आम्ही पायथ्याशी आता पोहोचलेलो आहोत आणि मी जे करणार आहे ते पूर्ण मंदिर डोंगरांनी चढणार आहे. पूर्ण मंदिरापर्यंत डोंगरांनी जाणार आहे. तर आता आम्ही तर पायथ्याशी आहोत, पायरीशी इथं बोकड. या गोचैताचे पुनवला पुनवला येताव गो तुझे जत्रेला. आई तुझा जागर मांडीला मांडीला येऊन तुझे देवलाला. गो इच्छा मनाची आई तुला सांगीन, गो इच्छा मनाची आई तुला सांगीन. आई माझं गारान मन माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. आई माझं गारान माझं गारान तुझ्या पायावर मांडीन. मग दिव्यांच्या दिव्यांच्या ज्योती गो तुझे पायरीला. आई तुझा भगत येतोय ग येतो. तर गाईज फायनली माझा नवस होता तो मी नवस पूर्ण केला डोंगरावर चालून. आणि आईच्या पूर्ण पायथ्यापर्यंत आईचं दर्शन घेईपर्यंत मी डोंगरावर आलो. माझी इच्छा पण होती आणि मी नवस पण केलेला. त्यासाठी तर आता दर्शन झालंय तर मला कसं चालवत नाही तर लगेच आम्ही निघतोय घरी जायला आईचं दर्शन घेत. तर गाईज तिथं एकविरा मंदिराजवळ फुल गर्दी होती. आज संडे होता म्हणून आणि फुल पाऊस पण होता. तर मला काही शूट करता जमलं नाही. तर आता आम्ही आहो लोणावळा स्टेशनमध्ये. आता आम्ही चाललो आहे घरी. तर आपण भेटू अशाच नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.